तर तिकडे प्ले झाली का बघा. आपल्या समोर यानंतर उपस्थित आहेत बालाजी ऐनोळे सर. MEAचे गेले 8 वर्षापासून ते आपले सदस्य आहेत आणि आज टॉप फायनान्शियल प्लॅनर म्हणून त्यांची ख्याती आहे. या क्षेत्रासंदर्भामध्ये आपल्याला उद्योग क्षेत्रासंदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या विनंतीला मान देत इथं उपस्थित आहेत आणि आपण त्यांना ऐकणार आहोत. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वप्रथम MEAची जी काही कमिटी मेंबर्स आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी संधी दिली. आत्ताच मॅडमनी ओळख करून दिली, पण सर्वात महत्त्वाची ओळख आहे की पाठीमागच्या 8 वर्षापासून MEA या संस्थेमध्ये मी एक सदस्य म्हणून आहे आणि या संस्थेपासून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला लाभलेल्या आहेत. सर्वप्रथम मी सर्वांना विनंती करेन की जे काही ते नवीन मेंबर्स असतील त्यांनी MEAला लवकरात लवकर जॉईन व्हावे, कारण याच्यामध्ये खूप चांगला फायदा आहे. आता मी माझ्या बिझनेसकडे वळतो. तुमच्या सर्वांचं मी वेलकम करतो आजच्या या फायनान्शियल सेशन्समध्ये. फायनान्स म्हणलं की थोडासा विषय कडवट आहे, पण गरज पडल्यावर अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला पैशाची गरज पडते त्यावेळेस आपल्याला आठवते की आपलं फायनान्शियल प्लॅनिंग व्यवस्थित न झाल्यामुळं आपण कर्जाच्या अडचणीमध्ये आलो आहे किंवा पैशाची आपल्याला तिथे चणचण आहे. जसं मॅडमने आत्ता सांगितलं, ही ॲडव्होकेट फायनान्शियल या फर्मच्या माध्यमातून आम्ही गेल्या 16 वर्षापासून हे कार्य करतोय. माझं क्वालिफिकेशन CFP आहे आणि आता गेल्या 16 वर्षामध्ये आम्ही 5000+ कस्टमर बेस मॅनेज करतोय. याच सब्जेक्टवर आम्ही सेशन्स घेतो वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये. त्यामध्ये गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे यशदा, जिथे आम्ही क्लास 1 ऑफिसरसाठी सेशन्स घेतो. पोलीस ट्रेनिंग सेंटर आहेत महाराष्ट्रामध्ये, तिथे आम्ही त्यांच्यासाठी सेशन्स घेतो. त्यानंतर GST डिपार्टमेंट्स आहे, कस्टम डिपार्टमेंट्स आहे, या वेगवेगळ्या डिपार्टमेंटवर आम्ही सेशन्स घेत असतो. सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट्स, आपण फायनान्शियल अडचणीमध्ये काय येतो. सर्वात महत्त्वाचं असं होतं की ज्यावेळेस आपण पैसे अर्निंग करतो तर अर्निंग मनी इज इम्पॉर्टंट बट मॅनेजिंग मनी मस्ट बी इम्पॉर्टंट. जर आपण अर्निंग केलेले पैसे प्रॉपर मॅनेज केले नाहीत तर तिथं आपण हेवी लोन आणि EMIच्या बर्डनमध्ये येतो, मग तो व्यवसाय असो किंवा इंडिव्हिज्युअल लाईफ असो. दुसरं महत्त्वाचं, काही वेळा आपण व्हिज्युअलायझेशनवर डिसिजन घेतो की जर एखाद्या व्यक्तीला सपोज त्या व्यक्तीचा बिझनेसचा जो काही टर्नओव्हर आहे, एक चांगला प्रॉफिट आहे, तर तो व्यक्ती व्हिज्युअलायझेशन करतो की जर माझे पैसे 1 कोटी रुपये लावून जर मला 20% 30% प्रॉफिट मिळतोय तर मी 10 कोटी लावून मला किती प्रॉफिट होईल. अशा व्हिज्युअलायझेशनमध्ये तो पटापट डिसिजन घेतो आणि काही गोष्टी तिथे चुकीच्या घडतात आणि बिझनेस अक्षरशः कोलॅप्स होतात आणि मग तो कर्जबाजारी किंवा अशा गोष्टीमध्ये घडतो. कुठलाही तुम्ही डिसिजन घेतेवेळी, लोन घेतेवेळी व्हिज्युअलायझेशनवर न घेता आपण फॅक्ट बघितली पाहिजे आणि त्यावरच आपण डिसिजन घेतले पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे व्यवसायामधून ज्यावेळेस काही पैसे यायला सुरुवात होतात तर आपण आपली लाईफस्टाईल सुधारण्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा आम्ही हे बघितले की व्यवसायामधली CC घेतली जाते आणि ती CC 40 लाख 50 लाख रुपयाची गाडी घेण्यासाठी वापरली जाते, पण त्या गोष्टी डिप्रिशिएशन ॲसेटमध्ये आपण या गुंतवणूक करतो. एकतर तुमच्या त्या व्हॅल्यूची किंमत कमी होत असते आणि तिकडे कर्जाचा EMI सुद्धा आपण देत असतो. जर आपण याच गोष्टी, जर एखादा चांगला उद्योगपती असेल, एक उदाहरण सांगतो. आम्ही MEAच्या कार्यक्रमाला थर्मॅस कंपनीच्या चेअरमन अनु आगा मॅडम यांना इन्व्हाइट केलं होतं. मॅडमला इन्व्हाइट केल्यानंतर त्यांना ॲज अ गेस्ट म्हणून सोडण्याची जबाबदारी आमच्या काही कमिटी मेंबरवर दिली होती. ज्यावेळेस आम्ही त्यांना सोडायला गेलो तर त्यावेळेस एक त्यांच्याकडे साधी गाडी होती. आम्ही वाट बघतो की मॅडमची कुठली तरी BMW येईल, ऑडी गाडी येईल. त्यावेळेस त्या साध्या गाडीमध्ये बसून ते आल्या होत्या. म्हणजे आपण हा विचार केला पाहिजे की आपण जे पैसे कमवतोय ते डिप्रिशिएशन ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करतोय का अप्रिशिएशन ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करतोय. हे सर्वांसाठी खूप छान सुंदर उदाहरण आहे, त्यामुळे प्रॉपर मॅनेज केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, ॲसेट क्रिएशनचा जो पार्ट येतो, बऱ्याच वेळा आपण व्यवसाय करतेवेळी पूर्ण गुंतवणूक आपण लँड सेक्टरमध्येच करत असतो. कारण मराठा म्हणले की लँड बँक
हे आपल्यासाठी एक कुठंतरी जुळलेलं गणित आहे. आणि असं होतं की त्या व्यक्तीकडे 10 कोटीचे ॲसेट असतात, पण लिक्विडिटी 25 लाखाची जरी गरज लागली तरी बँकेकडे जावं लागतं. ह्या थोड्याशा गोष्टी ज्या आहेत फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये, आपल्याकडे लिक्विड सेव्हिंग्स, फिजिकल ॲसेट आणि फायनान्शियल ॲसेट ह्या 2 गोष्टी प्रॉपर असणं गरजेचं आहे. आत्ता मी जसं मगाशी म्हटलं की थोडंसं बिझनेस स्टार्ट झाला, एखादा व्यक्ती जर छोटं घर असेल, व्यवसायामधून 2 पैसे आले की तो 3 कोटी 4 कोटी 5 कोटीचं रो हाऊस घेतो, घ्यायला काही हरकत नाही आहे. पण तेच जर 3 कोटी 4 कोटी त्यांनी बिझनेसच्या व्यवसायामध्ये इनपुट केले असते तर त्या पैशाच्या व्याजावर त्यांनी पुढच्या 5 वर्षामध्ये विदाऊट डेप्ट घर घेतलं असतं. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस व्यवसायाचं उत्पन्न चालू होतं तर मॅक्झिमम गोष्टी आपण लोन EMI मध्ये जातो, त्यामुळे व्यवसायाची ग्रोथ होत नाही. सर्वात महत्त्वाचा पार्ट फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरं, इंडियामध्ये फायनान्शियल प्लॅनिंगची डेफिनेशन खूप वेगळी झाली आहे. काही गोष्टी आपण स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्या, काही म्युच्युअल फंड घेतले, एखादा टर्म इन्शुरन्स घेतला म्हणजे प्लॅनिंग झालं, हे असं नाही आहे. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं आपले लाईफ गोल सेट असणं गरजेचं आहे. जर आपण व्यवसाय करत असेल तर पुढच्या 15, 20, 25 वर्षाचं व्यवसायाचं आपलं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे की आपल्याला 5 वर्षानंतर काय गोष्टीचं प्लॅनिंग पाहिजे, 10 वर्षानंतर व्यवसाय आपल्याला कुठल्या उंचीवर घेऊन जायचं आहे, 15 वर्षानंतर किती लागणार आहेत, आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याकडे फायनान्स किती अवेलेबल असणं गरजेचं आहे, ते प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं, जरी व्यवसायामधून आपल्याकडे पैसे येत असतील तर त्याचं मनी मॅनेजमेंट प्रॉपर पाहिजे. बऱ्याच व्यवसायामध्ये आम्ही बघतो की ऑनरला पूर्णपणे त्या अकाउंटवर डिपेंड राहावं लागतं. आज मोठ्या कंपनीमध्ये CFO असतात, ते CFO प्रॉपर मॅनेज करतात. मी एक उदाहरण सांगतो. एक फिशर म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीकडे मी जस्ट काही फायनान्ससाठी गेलो होतो. त्यांच्याकडे CFO होता, तो डेलीचे कॅश रेकॉर्ड मेंटेन ठेवत होता. म्हणजे डेली व्यवसायामध्ये किती पैसे आले आणि किती पैसे गेले. जर्मन कंपनी आहे, त्यामुळं आज ते सक्सेसफुल आहेत. आपण सर्व गोष्टीकडे लक्ष करतो, पण आपल्याकडं अकाउंट आणि फायनान्स ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं, म्हणून आपण अडचणीत येतो. त्यामुळं मनी मॅनेजमेंट हा पार्ट जो आहे तो व्यवसाय आणि इंडिव्हिज्युअल लाईफ ह्या दोन्ही गोष्टींनी प्रॉपर बॅलन्स ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढं डेप्थवर गरज नाही पडणार नाही डिपेंड राहायची. नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे डेप्थ मॅनेजमेंट. मी जसं म्हटलं की व्यवसायामध्ये जर आपण व्हिज्युअलायझेशनवर कर्ज घेत असेल तर कुठंतरी आपण एक दिवस स्टक होणार आहे फायनान्शियली. आणि इंडिव्हिज्युअलमध्ये सुद्धा आपण कर्ज घेतेवेळी विचार करून घेतले पाहिजे. नंतरचा पार्ट, गुंतवणूक करतेवेळी बरेचसे असे काही टूल्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला प्रॉपर गुंतवणूक रिटर्न चांगले घेता येतात. त्याच्यानंतरचा पार्ट आहे रिटायरमेंट प्लॅनिंग्स. आता कुठलाही व्यक्ती म्हणलं की व्यवसाय करणार तो काही रिटायरमेंट होत नसतो. व्यवसायानंतर सुद्धा तो एक्झिटिंग डायरेक्टर्स वगैरे ह्या गोष्टीवर तो डिपेंड राहतो. पण एक सांगतो की पुढे 15 वर्षानंतर बिझनेसला एवढ्या कॉम्पिटिशन येणार आहेत की आपल्या व्यवसायाचं काय असेल हे आपण सांगू शकणार नाही. त्यामुळं तुमची जी काही पर्सनल लाईफ आहे त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग योग्य करून ठेवा. मी काही उदाहरण सांगतो. आपल्याकडे डीमार्ट नावाची कन्सेप्ट कधी आली? आत्ता रिसेंटली 10-15 वर्ष अगोदर. ह्या डीमार्टनी कुणाला खाल्लं तर जे लोकल स्टोअर होते, किराणा दुकान्स वगैरे, बरेचसे यांचे धंदे तिथे डीमार्टमुळे बसले. आता डीमार्टला सुद्धा एक व्यक्ती आहे, जसं डीमार्टला सुद्धा आता वरचढ अमेझॉन झालेला आहे. म्हणजे डीमार्टचा बराचसा सेल अमेझॉन आहे, बऱ्याचशा ऑनलाईन वेबसाईट आल्या, त्यांनी त्या गोष्टी तिथे कॅप्चर केलेल्या आहेत. पुढच्या 10 वर्षामध्ये अमेझॉनला सुद्धा कोणतरी खाणार येणार आहे. पुढची ही टेक्नॉलॉजी येईल की मॅन्युफॅक्चर डायरेक्ट ड्रोनच्या साहाय्याने डिलिव्हरी करायला लागतील आपल्याला. म्हणजे मधले ट्रेडर, मार्केटिंग प्लेस यांच्या पण भविष्य धोक्यात आहे. त्यामुळे या गोष्टी आपण बदलू शकत नाहीये. पण जे काही आपलं वैयक्तिक आयुष्य आहे ह्या दोन्ही गोष्टी सेपरेट पाहिजे. फायनान्शियल प्लॅनिंग करतेवेळी तुमच्या व्यवसायाचं फायनान्शियल प्लॅनिंग सेपरेट असायला पाहिजे, तुमच्या इंडिव्हिज्युअल लाईफचं प्लॅनिंग सेपरेट असायला पाहिजे. बऱ्याच वेळा होतं काय, आपण व्यवसाय वाढवतेवेळी सुरुवातीच्या काळामध्ये आपण व्यवसाय वाढवतो आणि एकदा वय वर्ष 40 क्रॉस झालं मग पर्सनल लाईफसाठी 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 50 लाख असे करत करत 55 पर्यंत परत बिझनेस डाऊन होतो, कारण त्यातलं पोटेन्शियल आपण मॅक्झिमम युटिलाइज केलेलं असतं. म्हणून तुमची वैयक्तिक लाईफ आणि बिझनेस लाईफ ह्या दोन्ही गोष्टी सेपरेट ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा पार्ट आहे बजेटिंग. आपण जसं फेब्रुवारी मंथमध्ये ऐकतो आपल्या देशाचं बजेटिंग्स होतं, त्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी अमाऊंट ठरवली जाते की रेल्वेसाठी किती बजेट ठेवायचं आहे, मेट्रोसाठी किती ठेवायचं आहे,
इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती ठेवायचं आहे, ॲग्रिकल्चरसाठी किती ठेवायचं आहे. पण आपण आपल्या वैयक्तिक फॅमिलीचं म्हणजे आपल्या फॅमिली फायनान्शियल प्लॅनिंगचं बजेटिंग करत नाही किंवा व्यवसायाचं बजेटिंग करत नाही. आणि मग जशा ऑर्डर येतात तसं आपण खर्च करत जातो, गरज लागली CC यूज करतो. आणि ज्यावेळेस आपण व्यवसायाचं ऑडिट करतो त्यावेळेस कळतं की प्रॉफिट भरपूर झालं पण पैसे कुठे गेले. त्यामुळं आपल्याकडे सुद्धा व्यवसायाचं बजेटिंग व्हायला पाहिजे. आणि हे बजेटिंग ज्यावेळेस आपलं फायनान्शियल इयर स्टार्ट होतं 1 एप्रिलला, त्यावेळेस तुमचं बजेटिंग व्हायला पाहिजे की यावेळेस आपल्याला खर्च कुठे करायचं आहे, मार्केटिंगसाठी कॉस्ट किती ठेवायचं आहे, डेव्हलपमेंटसाठी किती ठेवायचं आहे. या सर्व गोष्टीसाठी बजेटिंग करून जर खर्च केला तर आपण अडचणीत येणार नाही. त्या दृष्टीने फॅमिलीसाठी सुद्धा बजेटिंग महत्त्वाचं आहे. मी जसं मगाशी म्हणलं की कुठलीही गुंतवणूक करते गुड डेप्थ आणि बॅड डेप्थ ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या येतात. आज जर तुम्ही 1 कोटीची गाडी घेतली 3 वर्षांनंतर ती विकायला काढली तर तुम्हाला 40-50 लाखाच्या पुढे मिळणार नाही आहे. पण तीच जर गोष्ट तुम्ही ॲप्रिशिएशन ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट केली, प्रॉपर्टी, नेटवर्थ. आता आमचे बरेचसे काही मारवाडी जैन क्लायंट्स आहेत, तर त्यांच्या काही गोष्टी काही चांगल्या घेण्यासारख्या पण आहेत आपल्यासाठी. ते लोक पहिलं नेटवर्थ क्रिएट करतात, इन्कम सोर्स तयार करतात आणि मग त्याच्या व्याजामधून त्या गोष्टी परचेस करतात. सुरुवातीच्या काळामध्ये आपण नेटवर्थ बिल्डअप करत नाही, आपण डिप्रिशिएशन ॲसेटमध्ये गुंतवणूक करतो कारण आपल्याला दाखवायचं असतं की बाबा आपल्याकडे फंड्स किंवा ह्या गोष्टी. सो त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपण गुड डेप्थमध्ये जर गुंतवणूक केली तर आपण डेप्थ किंवा कर्जबाजारी होत नाही. हे एक्सेलमध्ये थोडेसे काही आकडे आहेत, ते तुम्हाला ब्रीफ होणार नाहीत. तरी हे काही आमचे क्लायंट्स आहेत. ज्यावेळेस आम्ही एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला शेअर केले. आमचे क्लायंट्स आहेत की त्यांनी सांगितलं की सर माझ्या बिझनेसमधून प्रॉफिटच निघत नाही आहे, मी 6 वर्षे 8 वर्षे बिझनेस करतो आहे. ज्यावेळेस मी हे सर्व डेटा ॲनालिसिस केला, ज्यावेळेस आम्ही चार्ट फ्लो चेक केला, त्यांच्या अकाउंट डिपार्टमेंटसोबत आम्ही कनेक्ट झालो, त्यावेळेस कळलं की त्या व्यक्तीचे जवळजवळ 15 ते 20% अमाऊंट मार्केटमध्ये तशीच पेंडिंग राहते आणि ते वर्षानुवर्षे क्लायंटकडे पेंडिंग राहतात. काही क्लायंटकडनं पैसे पण येत नाही आहेत. जनरली अकाउंट डिपार्टमेंटला काय होतं की एम्प्लॉईची सॅलरी निघते, जे काही परचेसचे मटेरियल बिलं निघत आहेत, या सर्व गोष्टी चालल्या. त्यामुळे अकाउंट डिपार्टमेंट पण आपलं व्यवस्थित त्याच पाण्याने काम करतं. पण आम्ही त्या कंपनीमध्ये एक सिस्टीम चालू केली. त्यांना सांगितलं जो काही तुमच्याकडे टर्नओव्हर होईल त्याच्या 5% दर महिन्याला अकाउंट टीमनी सॅलरी काढायच्या अगोदर कंपनीसाठी प्रॉफिट बुक करायचा. त्यावेळेस त्यांचं अकाउंट डिपार्टमेंट वर्क करायला लागलं आणि त्यांची दर महिन्याला एक सेव्हिंग व्हायला लागली. याचा फायदा काय झाला तर उद्या जर त्यांना काही डेव्हलपमेंटची गरज लागली तर कंपनीचा ऑन फंड त्यांचा तयार होणार आहे आणि त्या बेसवर त्यांना पुढची डेव्हलपमेंट करता येणार आहे. त्यामुळं कॅश फ्लो मॅनेजमेंट जर यापण आपण प्लॅनिंग केले तर पुढं आपल्याला अडचण येणार नाही आहे. नेक्स्ट पार्ट हा आहे इंडिव्हिज्युअल फायनान्शियल प्लॅनिंगचा. तर इंडिव्हिज्युअल फायनान्शियल प्लॅनिंग जसं मी म्हटलं की जसं बिझनेसचं प्लॅनिंग पाहिजे तसं आपल्या फॅमिलीचं प्लॅनिंग पाहिजे. सर्वात महत्त्वाचं तुमचं पहिलं प्रोटेक्शन प्रॉपर असायला पाहिजे. त्यामध्ये हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बरेचसे लोक आपल्या समाजामध्ये हेल्थ टर्म इन्शुरन्सला प्रायोरिटी कमी दिली जाते कारण ॲसेट भरपूर आहेत. पण याच्यामध्ये मी एक सांगेल की बऱ्याच वेळा आपले बरेचसे ॲसेट बँकेकडे तारण असतात. 8-8 कोटी 5-5 कोटी 10-10 कोटीचे कर्ज असतात आणि एखाद्या कुटुंबामध्ये जर काही अडचण आलीच तर ते पूर्ण ॲसेट बँकेकडे जातात, त्या नेक्स्ट जनरेशनकडे काही शिल्लक राहत नाही. म्हणून ह्या गोष्टी आपण प्रॉपर प्लॅन केल्या पाहिजे. नंतरचा पार्ट जबाबदारी ज्याला म्हणतो आपण रिस्पॉन्सिबिलिटी, या गोष्टीसाठी आपण प्लॅन करायला पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा क्लायंटकडे जातो तेव्हा क्लायंट म्हणतात की सर आमच्याकडे व्यवसायाचा प्रॉपर्टीचं वर्षाला आमचा 1 कोटी 1.5 कोटी होतो, आम्हाला प्लॅनिंगची काय गरज आहे. पण कोरोना काळामध्ये आम्ही अशा काही गोष्टी बघितल्यात. एक उदाहरण म्हणून शेअर करतो. आमच्याकडे क्लायंट्स आहेत, त्यांचं प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. त्यांचं 2012 साली मी प्लॅनिंग स्टार्ट केलं होतं. त्यांचे काही क्वेश्चन होते, मी समजावून सांगितलं आणि 2019 ते 2020-21 कोरोनाचा काळ आला. 2 वर्षे त्यांचं काही ट्रान्झॅक्शन नव्हतं आणि 2022 त्यांचा मुलगा MS करायला गेला. त्यावेळेस त्यांना 50 लाख रुपये लागत होते. हे पैसे त्यांना प्लॅनिंगमधून आले. जर समजा त्यांनी ते प्लॅनिंग केलेच नसते किंवा विचार केला नसता तर आज ते अडचणीत आले असते. त्याच्यामुळं हे प्लॅनिंग प्रॉपर असायला पाहिजे. रिटायरमेंटचं प्लॅनिंग जसं मी म्हटलं ते व्यवसायावर डिपेंड अजिबात आपण राहिला नाही पाहिजे. ज्या दिवशी आपण व्यवसायामधून रिटायरमेंट होईल त्यावेळेस तुमचा स्वतःचा एक पोर्टफोलिओ असायला पाहिजे.
आज आमच्याकडे काही क्लायंटचे 80 कोटी 100 कोटीचे पोर्टफोलिओ आहेत, ज्यांचे टर्नओव्हर्स आहेत त्या क्लायंटचे आम्ही 5 कोटी 6 कोटीचे रिटायरमेंटचे पोर्टफोलिओ आता आम्ही त्यांना तयार करून देतोय. का तर उद्या जेव्हा ते रिटायरमेंट होतील तर त्यांना व्यवसायावर डिपेंड राहायची गरज नाही, ते त्यांचं स्वतःचं आयुष्य जगतील. याचा एक बेनिफिट काय तर व्यवसायावरची डिपेंडन्सी आपली कमी होते. कारण आपल्याकडे काय होतं, पिढ्यानपिढ्या आपण त्या व्यवसायावर डिपेंड राहतो. पुढची जनरेशन व्यवसायावर डिपेंड राहते, जी बॅकएंडची जनरेशन आहे ती सुद्धा व्यवसायावर डिपेंड राहते. त्यामुळे आपली डिपेंडन्सी व्यवसायावरची कमी झाली पाहिजे, त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग असायला पाहिजे. नंतरची इन्व्हेस्टमेंट करतेवेळी मी जसं म्हटलं की ॲसेट क्रिएशन आणि पॅसिव्ह इन्कम यामध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे आणि मग पार्ट आपण लाईफस्टाईलचा घेतला पाहिजे. बऱ्यापैकी काय होतं, डायरेक्टली आपण लाईफस्टाईललाच कॅप्चर करतो आणि ते पण करंट इन्कममधून करतो. त्यामुळे जर इन केस कधी इन्कम आपलं स्टॉप झालं किंवा कमी झालं तर आपली लाईफस्टाईल पण डिस्टर्ब होते आणि बाकीचे गोल पण डिस्टर्ब होतात. त्यामुळे प्लॅनिंग करते हा सिक्वेन्स फॉलो करायला पाहिजे. ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. बऱ्यापैकी जे बिझनेस पर्सन आहेत की ज्यांनी रो हाऊस किंवा ह्या गोष्टी घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी मिनिमम 40 ते 50% डाऊन पेमेंट असल्याशिवाय आपण या गोष्टी मेजर नाही घेतल्या पाहिजे. महागाई किती वाढते थोडंसं आपण या स्क्रीनमधून बघू. आज जर एखाद्या व्यक्तीचा 70,000 रुपये दर महिन्याचा खर्च असेल बेसिक, आज व्यवसाय करतोय तो व्यक्ती, पुढच्या 10 वर्षानंतर त्या व्यक्तीचा खर्च 1,30,000 रुपये असणार आहे. म्हणजे वर्षाला 15.5 लाख रुपये त्या व्यक्तीला फक्त बेसिक गोष्टी सांगणार लागणार आहेत. आज जर असं समजू की एखाद्या व्यक्तीचं वय 35 वर्षे आहे, त्या व्यक्तीच्या 30 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 65व्या वर्षी सरासरी 2,80,000 रुपये पर मंथ त्या व्यक्तीचा खर्च असणार आहे. 33 लाख रुपये पर इयर. ही महागाई एवढी झपाट्याने वाढत चालली आहे. या गोष्टीचा आपण विचार करत नाहीये. इन केस जर समजा काही अपडाऊन झाले तर हे पैसे आपण आणणार कुठून? आज इंडियामध्ये 70% लोक हे रिटायरमेंट नंतर नेक्स्ट जनरेशनवर डिपेंड्स आहेत. हे इंडियाची फॅक्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टी प्रॉपर प्लॅनिंग असायला पाहिजे. आपल्याकडे हा एक टॉपिक्स म्हणून सांगतो, मेडिक्लेम बऱ्यापैकी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा 5 लाख 10 लाख 15 लाखापर्यंत मॅक्झिमम केला जातो. पण हे एक हॉस्पिटलचं बिल आहे पुण्यामधलं 48 लाख रुपयाचं बिल आहे. म्हणजे इन केस व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे तसा काही प्रॉब्लेम येऊ नये दुर्दैवानं, पण पुन्हा प्रॉब्लेम आलाच हे 50 लाख रुपये आपण वन टाईम आणणार कुठून? व्यवसायामधून वन टाईम पैसे काढणं तर शक्य नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी प्रॉपर प्लॅन करणं गरजेचं आहे. आता जनरली आपल्याकडे पॅसिव्ह इन्कम म्हणलं की बऱ्यापैकी एक रिअल इस्टेट बघितलं जातं, पण हे काही ऑप्शन आहेत पॅसिव्ह इन्कमचे. त्याच्यामध्ये रिअल इस्टेट्स आहे, स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड्स आहे, बॉन्ड्स आहेत. ह्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपली गुंतवणूक असायला पाहिजे. कारण 2019-20 मध्ये ज्यावेळेस कोरोना सुरू झाला होता आणि बऱ्यापैकी लोकांचं महिन्याचं 10-10 लाख रेंटल इन्कम होतं, 1.5-2 वर्षासाठी अक्षरशः ते 1-1.5 लाख रुपयावर आलं होतं. हे फॅक्ट आहे. त्याच्यामुळं आपण गुंतवणूक करते एका सोर्सवर डिपेंड न राहता मल्टिपल सोर्सवर आपलं प्लॅनिंग असायला पाहिजे. काही याच्यामध्ये ROI आहेत, रेसिडेन्शियल कमर्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट केले किती रिटर्न्स मिळतात वगैरे त्या गोष्टी. बऱ्यापैकी ऑप्शन पडतो की म्युच्युअल फंडमध्ये SW केल्यानंतर किती रिटर्न्स मिळतात. बऱ्यापैकी सोशल मीडियाला यूट्यूबला लोक सांगतात की तुम्हाला 15% मिळतील 20% मिळतील. असं काही नाही आहे. यामध्ये जर बघितलं एखाद्या व्यक्तीने जर 1 कोटीची गुंतवणूक केलेली असेल तर आम्ही सजेस्ट करतो की त्यांनी 8 ते 9% विड्रॉ वर्षाला नाही करायला पाहिजे. कारण जर तुम्ही सुरुवातीला 15% 20% जर पैसे काढायला लागले तर तुमच्या प्रिन्सिपलमधून पैसे निघतात. आणि आजपर्यंत आलेली मार्केटची डेव्हलपमेंट किंवा आपल्या देशाची जी काही ग्रोथ आहे, शून्यापासून आजपर्यंत ती ग्रोथ फास्ट झाली. पण इथून पुढे जर बघितलं तर आपली जी काही ग्रोथ असेल, जसं मार्केटनी म्हणतो की 15% रिटर्न दिलेत, पण इथून पुढे 15% रिटर्न्स मिळणार नाही आहेत. इनफॅक्ट मी तर एक सांगेल की पुढच्या 10 ते 15 वर्षानंतर इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न राहतील 1.5 ते 2%. जेवढ्या डेव्हलपमेंट कंट्रीज आहेत, आज सिंगापूरला 0% रिटर्न्स आहेत. तुम्ही जर जपानच्या बँकेमध्ये पैसे ठेवले तर पूर्वी काळ असा होता की जपान तुम्हाला 0.75%, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर 1 कोटी रुपये ठेवलेले असतील तर सरासरी त्या व्यक्तीला
त्या बँकेला पैसे द्यावे लागत होते पैसे मॅनेज करण्यासाठी. तो काळसुद्धा आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे गुंतवणूक करते केअरफुल करायला पाहिजे. दुसरा ऑप्शन बॉन्डचा येतो. बॉन्डमध्ये सुद्धा आपल्याकडे गुंतवणूक, आता हे बॉन्ड्स जे येतात, जे काही कॉर्पोरेट्समध्ये गुंतवणूक होते आपल्याकडे, फॉर एक्झाम्पल समृद्धी हायवेला बऱ्यापैकी डेप्थ बॉन्ड्सची गुंतवणूक आहे. त्या बॉन्डमध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली त्यांना दर महिन्याला हा परतावा दिला जातोय. सांगायचं रिझन काय तर ह्या सुद्धा गुंतवणुकीचे ऑप्शन्स आहेत. आता ज्यावेळेस आम्ही काही क्लायंटचं प्लॅनिंग करतो तर त्यांची बऱ्यापैकी गुंतवणूक आम्ही सेकंड इंटरेस्ट इयर तयार केलेली आहे. पहिला आम्ही गुंतवणूक करतो प्रिन्सिपल इन्व्हेस्टमेंट त्यांची बॉन्ड्समध्ये. बॉन्डचा जो काही इंटरेस्ट येतो तो आम्ही गुंतवणूक करतो म्युच्युअल फंड्समध्ये, आणि म्युच्युअल फंडच्या सेकंड इंटरेस्टवर आज ती स्पेंड करतायत. त्यामुळे गुंतवणूक करतेवेळी जर आपण इंटरेस्ट रेटवर सर्वाईव्ह होत असेल तर तुमचं प्रिन्सिपल कधीही संपणार नाही आहे. आणि जर आपली गुंतवणूक आपण आपल्या प्रिन्सिपलमधून खर्च करत असेल तर 5 कोटी असो 10 कोटी असो तर एक ना एक दिवस संपणार आहेत. शेवटी पैशाची लिक्विडिटी ही आपली संपत जाणार. त्यामुळे गुंतवणूक प्रॉपर असायला पाहिजे. जर काही आपण लक्झरी गोष्टी प्लॅन करत असेल किमान 50% डाऊन पेमेंट असायला पाहिजे. 10% डाऊन पेमेंट करून 90% लोनवर परचेस करणं ते वर्थ नाही आहे. फायनान्शियल प्लॅनरचा रोल काय असतो तर आज मार्केटमध्ये जे काही प्रोडक्ट्स आहेत, आता आपण जनरली प्रोडक्ट्स कुठून घेतो, ऑनलाईन सोशल मीडियामधून घेतो. आज बऱ्याचशा व्यक्ती आम्ही ज्यावेळेस अनालिसिससाठी एक्झिस्टिंग डिटेल त्यांचे घेतो मागून, त्यांचे टर्म इन्शुरन्स हे पॉलिसी बाजारावरून घेतलेले असतात. घेण्याबद्दल काही दुमत नाही आहे, पण ज्यावेळेस आम्ही टर्म्स कंडिशन चेक करतो त्यावेळेस कळतं की बऱ्याचशा त्यामध्ये गोष्टी अशा आहेत की ते अनालिसिस न करता घेतलेले आहेत. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळतं की मेडिक्लेममध्ये हा कवर नाही आहे. का तर हे कोणतरी अनालिसिस करून दिलेलं नाही आहे. ह्या सर्व गोष्टी आम्ही विथ अनालिसिस करून देतो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतेवेळी किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतेवेळी बऱ्याच दर 2-3 दिवसाला एक पेपरला न्यूज येते की 10 कोटी 15 कोटी 5 कोटी बुडाले, मार्केटमध्ये लॉस झाले. हे पैसे असेच बुडाले नाही आहेत, ते विदाऊट अनालिसिस न करता चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे झालेले आहेत. तिथे प्रॉपर आम्ही गायडन्स देतो. जनरली आपण फिजिकल गोल्ड घेतो, पण एक गव्हर्नमेंटचं टूल आहे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स, त्यामध्ये सुद्धा आम्ही गुंतवणुकीचे ऑप्शन सजेस्ट करतो. जनरली आम्ही अशा टाईपमध्ये काही पोर्टफोलिओ डिझाईन करून देतो की एखाद्या व्यक्तीला आयुष्य जगण्यासाठी फंड्स किती असायला पाहिजे, आणि त्या गोल बेसनुसार आम्ही त्यांना गायडन्स देत असतो, जेणेकरून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना कुठे कॅश फ्लो किंवा फंड शॉर्टेज होणार नाहीत. एक सरासरी फॅमिलीचं बजेटिंग हे अशा पद्धतीने असलं पाहिजे. त्या व्यक्तीची नेटवर्थ किती असली पाहिजे, सेविंग्स, हे काही फीडबॅक्स आहेत किंवा जे रिव्ह्यू आहेत आमच्या क्लायंटचे. या अवॉर्ड आणि अचिव्हमेंट्स आत्ता मिळालेले आहेत. आमच्या बऱ्याच न्यूजपेपरमध्ये आम्ही आर्टिकल्स वगैरे हे देतो, आणि आतापर्यंत या फर्मला अवॉर्ड्स अचिव्हमेंट्स मिळालेले आहेत. 2025मध्ये टॉप इंडिया आयकॉन अवॉर्ड्स आमच्या फर्मला मिळाले आहे पुणे कॅटेगरीमध्ये. त्याचबरोबर महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड हा 2023मध्ये आमच्या फर्मला मिळालेला आहे, आणि 35 नॅशनल अवॉर्ड्स आता या कंपनीला मिळालेले आहेत. हे काही इस्टिमेट्स क्लायंट्स आहेत की ज्यांच्या इथे आम्ही कॉर्पोरेटला ट्रेनिंग देत असतो त्यांच्या टॉप मॅनेजमेंट्सला. यासाठी जे काही तुम्ही पुढचे 15 मिनटं 20 मिनटं मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार, आणि MEAच्या कमिटीने जी आम्हाला संधी दिली त्यांचे सुद्धा मनापासून आभार. या सोशल मीडिया जे काही आमचे चॅनल्स आहेत तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तिथे सुद्धा आम्ही काही गोष्टी चांगल्या गायडन्स देत असतो. धन्यवाद. थँक्यू. अतिशय प्रत्येकाला उपयुक्त अशी माहिती सरांनी या ठिकाणी दिली, आणि या प्रसंगी मी त्यांचेही आभार व्यक्त करते. MEA परिवाराच्या वतीनं सन्माननीय आपले बालाजी सरांचाही सन्मान आपण इथं करतोय. सन्माननीय अभिजितजी जाधव सर यांच्या शुभहस्ते आपण MEA परिवाराकडून त्यांचाही सन्मान इथे करतोय, आणि मी सन्माननीय बालाजी सरांचे पुन्हा एकदा त्यांच्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी, अर्थातच त्यांच्या फ्युचर अशा बिझनेससाठी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण इथे शुभेच्छा देऊयात. आणि यानंतर